यानंतर एक मोठी बातमी समोर येते। सुरेश धस खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। आपण थेट दृश्य बघतोय। सुरेश धस सध्या खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला दाखल झालेला आपण बघितलं होतं। एकंदर घटनाक्रम जो झालेला आहे, खोक्याचं जे घर आहे ते वन विभागाने आणि पोलिसांनी जमीनदोस्त केलं होतं आणि त्यानंतर अज्ञातांनी त्याचं जे काही साहित्य आहे ते जाळण्याचा प्रयत्न केला होता, जाळलं होतं। त्यानंतर सुरेश धस आता खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला आलेले आहेत। खोक्या सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे, त्याची चौकशी सुरू आहे। दरम्यान सुरेश धस खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी दाखल झालेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवरती पाहतोय। थेट दृश्य खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी आता सुरेश धस दाखल झालेले आहेत। खोक्याचं जे ग्लास हाऊस होतं ते पाडण्यात आलेलं होतं। त्यानंतर या कारवाईनंतर अज्ञातांनी जे त्याचं सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। सुरेश, काय नेमकी माहिती आहे? सुरेश धस सध्या खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। सुरेश धस हे आता खोक्याचं ज्या ठिकाणचं घर वन विभागाने उद्ध्वस्त केलं होतं त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। विशेष म्हणजे या अगोदर जर आपण बघितलं तर खोक्या हा माझा कार्यकर्ता आहे असं देखील त्यांनी कबूल केलेलं होतं आणि त्यानंतर जे वन विभागाने कारवाई केली आणि कारवाई केल्यानंतर या ठिकाणी महत्वाचं म्हणजे काही दाखवण्याची देखील घटना घडली होती। महाराष्ट्र त्याच कुटुंबाची आता सुरेश धस भेट घेत आहेत। आणि कोण कोण नेते मंडळी यात दिसत आहेत आणि कोण कोण आलेल्या भेटीला? सुरेश, आणि कोण दिसतं या ठिकाणी? नेमकं कोणाकोणाची यात भेट होतीये? तर आपण पुन्हा एकदा जी दृश्य बघतो त्यामध्ये सुरेश धस सध्या खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। माध्यमांची सुद्धा मोठी गर्दी या ठिकाणी बघायला मिळते। खोक्याचं जे ग्लास हाऊस आहे ते पोलिसांनी कारवाई करत पाडलेलं होतं। दीपक दीपक 2-3 फोटो ले। कोणी